नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज एका खूप गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. परिस्थिती अशी आहे की कापूस घरात पडून आहे आणि बाजारातले भाव मात्र दिवसेंदिवस कोसळत आहेत. हीच चिंता आज प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्याला लागून राहिली आहे. फक्त या आकड्याकडे बघा. कल्पना करा, फक्त महिनाभरापूर्वी जो कापूस 8,500 रुपये प्रति क्विंटलने विकला जात होता, तोच आज चक्क 7,200 रुपयांवर येऊन पोहोचलाय. म्हणजे सरळ सरळ प्रति क्विंटल 1,300 रुपयांचा तोटा. केवढं मोठं नुकसान आहे हे. पण मग प्रश्न हाच येतो की अवघ्या एका महिन्यात असं नेमकं काय झालं की भाव इतके कोसळले? आणि यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा कापूस अजूनही घरात आहे, त्यांनी आता पुढे काय करायला हवं, निर्णय कसा घ्यायचा? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत. पण याच्या मुळाशी जाण्याआधी एक छोटीशी आठवण. जर आपल्याला अशीच अचूक आणि वेळेवर माहिती हवी असेल तर आपल्या कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता या समस्येचा खोलात जाऊन विचार करूया. ही संपूर्ण परिस्थिती टप्प्याटप्प्याने समजून घेण्यासाठी आपण आधी आजची बाजारपेठ बघू, मग सीसीआयची नेमकी भूमिका काय आहे ते पाहू, आयातीचा धोका किती मोठा आहे, 27 फेब्रुवारीच्या तारखेचं काय महत्त्व आहे, यावर उपाय म्हणून आपली कृती योजना काय असायला हवी, आणि शेवटी या सगळ्यातून या व्यवस्थेवरच काही मोठे प्रश्न कसे उभे राहतात हेही आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. आज बाजारात नेमकं चित्र काय आहे? वरवर पाहता एक शांतता दिसतेय, पण ती फसवी आहे का? चला समजून घेऊया. बघा, बाजारात सध्या जरी शांतता दिसत असली तरी एक खूप मोठी गोष्ट आहे जी लपून राहिली आहे. या हंगामातला जवळपास 20 ते 30% कापूस अजून विकलाच गेलेला नाहीये. तो तसाच शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. म्हणजे हजारो शेतकऱ्यांची मेहनत, त्यांचा पैसा, सगळं काही अडकून पडलंय. आणि यामुळेच हे हजारो शेतकरी एका विचित्र कात्रीत सापडले आहेत. एका बाजूला भाव कोसळतायत आणि दुसऱ्या बाजूला सरकारची अंतिम मुदत जवळ येतेय. अशा परिस्थितीत निर्णय घेणं खूपच अवघड होऊन बसलंय. आता या सगळ्या गोंधळात एक महत्त्वाचा खेळाडू आहे, तो म्हणजे सीसीआय, म्हणजेच भारतीय कापूस महामंडळ. पण खरा प्रश्न वेगळाच आहे. जी संस्था शेतकऱ्यांची संरक्षक असायला हवी, ती आज स्पर्धक कशी काय बनली आहे? हा एक दुहेरी खेळ तर नाही ना? खरं तर सीसीआयचं काम अगदी सोपं आणि सरळ आहे. जेव्हा बाजारातले भाव हमी भावापेक्षा खाली जातील, तेव्हा त्यांनी पुढे येऊन शेतकऱ्यांकडून हमी भावाने कापूस खरेदी करायचा. शेतकऱ्यांना तोट्यापासून वाचवण्यासाठी हाच तर एक मोठा आधार आहे. पण यावर्षी चित्र पूर्णपणे वेगळं दिसते. वचन होतं शेतकऱ्यांसाठी सुरक्षा कवच बनण्याचं, पण कृती मात्र बाजारातला एक मोठा स्पर्धक बनल्यासारखी दिसतेय. आणि यामुळे शेतकरी आणखी अडचणीत आलाय. त्यांची रणनीती बघा किती गोंधळात टाकणारी आहे. आधी 19 जानेवारीला सीसीआयने स्वतःच्या गोदामातला जुना प्रचंड मोठा साठा बाजारात विकायला काढला. साहजिकच बाजारात आवक वाढली आणि भाव कोसळू लागले. आणि आत्ता जेव्हा शेतकऱ्यांना त्यांच्या आधाराची सगळ्यात जास्त गरज आहे, तेव्हाच त्यांनी 27 फेब्रुवारीनंतर खरेदी बंद करणार असल्याची घोषणा करून टाकली. पण सीसीआयच्या एका निर्णयाने बाजार एवढा का हलतो? याचं उत्तर आहे त्यांच्याकडच्या साठ्यात. आज सीसीआयच्या गोदामांमध्ये तब्बल 88 ते 89 लाख कापसाच्या गाठी पडून आहेत. म्हणजे ते देशातले सर्वात मोठे कापूस साठेदार आहेत. आणि त्यांच्या एका निर्णयामुळे बाजाराची दिशा पूर्णपणे बदलू शकते. आता ह्या खेळात कापड गिरण्या आणि व्यापारी सुद्धा उतरले आहेत. ते सध्या मुद्दाम खरेदी थांबून आहेत. त्यांचा डाव अगदी स्पष्ट आहे. सीसीआयवर दबाव आणायचा आणि त्यांना त्यांचे विक्रीचे दर आणखीन कमी करायला भाग पाडायचं. आणि जर सीसीआयने भाव कमी केले तर खुल्या बाजारातले दर आणखीनच कोसळतील. देशातल्या बाजारातला हा गोंधळ कमी होता की काय, म्हणून आता बाहेरून एक नवीन संकट घोंगावतंय. आणि ते आहे कापूस आयातीचं. ही एक अशी टांगती तलवार आहे ज्यामुळे सगळी समीकरणं बदलू शकतात. सध्या बघा, बाहेरून येणाऱ्या कापसावर 11% आयात शुल्क आहे. ही एक प्रकारे आपल्या शेतकऱ्यांसाठी संरक्षण भिंत आहे. पण चर्चा अशी सुरू आहे की अमेरिकेसोबत होणाऱ्या व्यापार करारामुळे कदाचित हे शुल्क काढून टाकलं जाईल. आणि जर असं झालं तर विचार करा, अमेरिकेचा स्वस्त कापूस आपल्या बाजारात येईल आणि इथले भाव अजून खाली येतील. आता येऊया त्या तारखेकडे जी सगळ्यात महत्त्वाची आहे, 27 फेब्रुवारी. ही अंतिम मुदत आहे. या तारखेनंतर नेमकं काय होणार आहे? जर सरकारने ही अंतिम मुदत वाढवली नाही तर चित्र अगदी स्पष्ट आहे.
शेतकऱ्यांकडे हमी भावाने कापूस विकण्याचा जो एकमेव सरकारी आधार आहे तोच नाहीसा होईल. त्यानंतर पूर्णपणे खाजगी व्यापाऱ्यांच्या भरोश्यावर राहावं लागेल. आणि याचा थेट परिणाम काय होईल? तर शेतकऱ्यांची सौदा करण्याची, भाव ठरवण्याची ताकद जवळजवळ शून्य होईल. व्यापाऱ्यांना पक्क माहीत असेल की आता शेतकऱ्यांकडे CCIचा पर्याय उरलेला नाही आणि मग ते मनमानी भावाने कापूस मागतील. ठीक आहे, आतापर्यंत आपण समस्या काय आहे, ती का निर्माण झाली, हे सगळं समजून घेतलं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, या परिस्थितीत शेतकऱ्यांनी करायचं काय? निर्णय कसा घ्यायचा? चला, यासाठी एक स्पष्ट कृती योजना पाहूया. ही एक सोपी 5 टप्प्यांची योजना आहे. पहिलं, CCIकडे नोंदणी झाली आहे की नाही हे तपासा. दुसरं, आपल्या जवळच्या बाजारात काय भाव सुरू आहे आणि सरकारचा हमी भाव किती आहे याची तुलना करा. तिसरं, स्वतःच्या परिस्थितीचा विचार करा. भाव आणखी पडले तर किती नुकसान सहन करण्याची तयारी आहे याचा अंदाज घ्या. चौथं आणि महत्त्वाचं, जर नोंदणी झाली असेल तर आजच्या परिस्थितीत 27 फेब्रुवारीपूर्वी हमी भावाने कापूस विकणं हा एक सुरक्षित निर्णय ठरू शकतो. आणि पाचवं, ही खरेदीची मुदत वाढवून मिळावी यासाठी संघटित होऊन आवाज उठवणंही तितकंच गरजेचं आहे. चला, आता ह्या संकटाच्या तात्पुरत्या उपायांच्या पलीकडे जाऊन या सगळ्यातून जो एक मोठा आणि मूळ प्रश्न उभा राहतो त्याचा विचार करूया. ही जी परिस्थिती आज निर्माण झाली आहे ती एक खूप मोठा प्रश्न विचारते. शेतकऱ्यांसाठी असलेली ही जी सरकारी खरेदीची आणि हमी भावाची व्यवस्था आहे ती खरंच शेतकऱ्यांना एक स्थिर आणि विश्वासार्ह आधार देऊ शकते का? की या धोरणांमध्येच काहीतरी मूलभूत बदल करण्याची वेळ आली आहे? यावर आपल्याला काय वाटतं? आपला स्वतःचा अनुभव काय सांगतो? आपले विचार कॉमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. कारण आपला प्रत्येक अनुभव हा संपूर्ण शेतकरी समुदायासाठी खूप महत्त्वाचा आहे. या विषयावरचे आणि शेतीशी संबंधित इतर महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या कृषीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आजच्या या महत्त्वाच्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.